पवार आणि विजय सपकाळ आपण यांच्यासोबत आपण पाहतोय अगदी ओपन केला जात आहे। तसेच मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय, तर मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला जातोय। हा अवॉर्ड विजेता खेळाडू आहे टीम कॅप्टन अर्थातच मिस्टर गॅरी पवार ठरतोय मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड विजेता यायचा मिस्टर गॅरी आणि अवॉर्ड देखील स्वीकार करायचा आहे। आणि प्रत्येक खेळाडूला विनंती असेल नाश्त्याची आपण सुविधा केली आहे व्यासपीठाच्या डाव्या बाजूला, ज्यांनी कोणी नाश्ता अजून केला नाही त्यांनी या आणि नाश्त्याची देखील स्वाद घ्या याची देखील नोंद घ्यायची आहे। प्रत्येक खेळाडूला विनंती करतो अध्यक्ष चषक आपण पाहतोय अध्यक्ष यांच्या माध्यमातून नाश्त्याची देखील सोय केली आहे। प्ले अँड मिस डॉट बॉल ऑब्स्टिकला फुंकर मारत यावेळी मात्र येतोय निर्धाव चेंडू म्हणजेच आपण सूरज हा सलगचा दुसरा बॉल डॉट घेताना पाहायला मिळतोय। विजय सपकाळ ब्रँडेड सिग्नेचर शॉट अंगावरती चेंडू फेकी केला होता त्याला सरळ फिरकावून दिलाय स्टेशनच्या दिशेने मिळतायत 6 धावा। विकेटचं पतन यावेळी मात्र आपण पाहतोय आउट होताना पाहायला मिळेल मागील चेंडूवरती षटकार आला तदनंतर मात्र आपण पाहतोय विकेट देखील मिळवली जाते। आता 5 बॉल कंप्लीट एक शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती आपणास पाहायला मिळतील किती धावा येणारा नवीन फलंदाज कोण असेल। निलेश सूर्यवंशी सर तुम्ही जर कुठे असाल तर या प्लीज कॉमेंट्री बॉक्सची देखील तुम्ही देखील जॉईन व्हायचं आहे। निलेश सूर्यवंशी सर तुम्हाला देखील विनंती असेल यावेळी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय अविनाश निकम। मागील मॅचचा विचार करायला तर दोन्ही संघ मॅच पराभूत झाले। आता पहिला विजय कोण मिळवेल काय बोलाल अध्यक्ष पहिला विजय कोण मिळवेल टीम गोरेवाडी डिगेवाडी की डफळवाडी आणि आपण पाहतोय साखरवाडी कोण मिळवेल पहिला विजय आपल्या चषकामधील। दोन्ही पण संघ मातब्बर आहेत जो चांगला खेळ नक्कीच विजय होईल दोन्ही संघांना शुभेच्छा। आणि आमच्या सोबत आपण पाहतोय जोडले जातील कॉमेंट्री बॉक्स मध्ये निलेश सूर्यवंशी सर बाबळवाडी गावचे आपण पाहतो निलेश सूर्यवंशी सर आमच्या सोबत जोडले जातील। हम तो पल के शायर है निलेश सूर्यवंशी हक्काचा माणूस आहे या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा ते देखील आमच्या सोबत जोडले जात आहेत। एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 9च्या घरामध्ये। थोडीशी संत अशी सन्मानजनक सुरुवात पाहायला गेलं तर डफळवाडी साखरवाडी संघाकडून पाहायला मिळते। आपण पाहतोय अध्यक्ष चषक 2025 पर्व पहिलं सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग अंतर्गत तसेच शिवनेरी बॉयज 11 जो गायवाडी आयोजित अध्यक्ष चषक 2025 पर्व पहिलं
पहिल्या पर्वाचा पहिला दिवस आजचा सुरू असलेला या दिवसातील 5वा सामना डिगेवाडी गोरेवाडी वर्सेस डफळवाडी साखरवाडी. दोन धावांची पेनल्टी भेटेल. डिगेवाडी गोरेवाडी संघाला नक्कीच 2 धावांची पेनल्टी भेटेल. एक षटक समाप्तीनंतर 9-1 बाद धावा होत्या. पेनल्टीच्या 2 धावा ऍड करून टोटल 11 धावा झाल्यात. हे दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं आहे. पेनल्टीच्या 2 धावा एकूण पहिल्या षटकानंतर ऍड केल्यात. 9+2 टोटल 11 आफ्टर 1 ओव्हर. पुढचं षटक पहिला चेंडू हवेमध्ये फटका फसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाही आणि इथे मात्र सागर पवार सह्याद्री अश्वांचा एक मोठा खेळाडू नक्कीच आपल्या फटक्यावरती नाराज असेल. बाद होऊन तंबूत परतावं लागेल. दुसरा झटका लागतोय साखरवाडी डफळवाडी संघाला. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती एक मोठा गडीबाद. विशाल आले आणि विशाल यांनी विशाल अशी कामगिरी केली. पहिल्या चेंडूवरती सागर पवार एक मोठा अडथळा दूर केलाय. नक्कीच चला स्पीडअप घ्यायचंय. सागर थोडं स्पीडअप घ्यायचंय. पंच स्पीडअप घ्या. अजून खूप सारे सामने आपल्याला खेळवायचे आहेत या दिवसामध्ये. दुपारचं सत्र आपण पाहतोय. 11:57 2025-26 क्रिकेट विश्वातील क्रिकेट पर्वाचा नवीन हंगाम सुरू नक्कीच होतोय. चांगला चेंडू यावेळेस मात्र फक्त दिशा दिले खोदून काढल्या अक्षरशः विजय पवार यांनी. परंतु एका धावेस समाधान मानावं लागेल विजय पवार यांना. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचं दुसरं एक मोठं नाव विजय पवार अष्टपैलू खेळाडू म्हणून डफळवाडी संघाकडून पाहायला मिळतात. आवी डफळवाडी संघाचा उभरता सितारा. फटका चांगला आहे. फटका हवेमध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतो. क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही. अवी यांना माघारी परतावं लागेल. काय गोलंदाजी पाहायला मिळते विशाल यांची. षटकातील लागोपाठ तिसऱ्या चेंडूवर दुसरी विकेट येते. खतरनाक अशी गोलंदाजी पाहायला मिळते विशाल यांची. कुठेतरी नक्कीच डफळवाडी साखरवाडी संघ अडचणीमध्ये सापडलेला पाहायला मिळतोय. थोडासा दबावामध्ये नक्कीच असेल संघ. परंतु दबाव झुगारून खेळी करावी लागेल. स्वतः विजय पवार असतील आणि बाकीच्या खेळाडूंना धावा बनवाव्या लागतील. धावांचा डोंगर उभा राहावा लागेल जर या सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल तर. पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच दोन्ही संघ पाहायला गेले तर पहिला सामना आपला पहिल्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागलेला आहे. परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये इथून पुढे नक्कीच चांगला खेळ करून कसं आपल्याला या स्पर्धेमध्ये नक्कीच आपलं आव्हान जिवंत ठेवावं लागेल. तसा प्रयत्न करावा लागेल. पाहूया विशाल यांचा पुढचा चेंडू. फक्त दिशा देण्याचं काम केले विठ्ठल यांनी. क्षेत्ररक्षक येतो तोपर्यंत नक्कीच एक धाव मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते विशाल यांची.
पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळतात विशाल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता विजय यांचा, परंतु प्रयत्न फसतोय. चेंडू शरीर यष्टीला चाटून यष्टी रक्षकाकडे जातो. चेंडू येथे निर्धाव. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. नक्की चांगली गोलंदाजी पाहायला मिळते विशाल यांच्याकडून. विजय पवार समोरच्या दिशेने खेळून काढलाय फटका. फक्त दिशा द्यायचं काम करतायत विजय पवार. एक धाव पूर्ण, दुसरी धाव होईल का? इथे मात्र चूक केली विजय पवार यांनी. काही गरज होती का? गरज नव्हती. इथे दुसऱ्या धावेची नक्कीच विचार करावा लागेल, परंतु आपला विकेट गमावी लागते विजय पवार यांना धावतीच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका लागतोय डफवाडी साखरवाडी संघाला विजय पवार यांच्या रूपाने. षटक संपते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 14च्या घरामध्ये. दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 14च्या घरामध्ये. 4 गडी बाद. कुठेतरी संघ अडचणीत आहे. अडचणीतून कोणाला तरी बाहेर नक्की संघाला बाहेर काढावं लागेल अडचणीतून. युवराज मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात. युवराज पाहूया युवराज ती कमाल करतायत का? कुठेतरी संघ अडचणीत आहेत आणि या अडचणीच्या काळामध्ये युवराज धावून येतात का पाहायचं आहे. येणारे 2 षटक पाहायचं आहे. रंगतदार असा सामना आपल्या सर्वांच्या समोर पाहायला मिळते. श्री इव्हेंट्सच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण कव्हरेज केलं जातंय. शुभम गोलंदाजी मार्क होती. पहिला चेंडू थोडासा फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, त्यात यशस्वी होत आहे. चेंडू येथे निर्धाव. गोरेवाडी ढिगेवाडी संघ नक्कीच प्रयत्न करतोय पहिल्या विजयासाठी. त्यात आतापर्यंत तरी देखील यशस्वी ठरत आहेत, परंतु इथून पुढची षटक पाहायचं आहे. स्लोवर चेंडू. फटका चांगला. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही. युवराज यांना स्वस्तामध्ये माघारी परतावं लागेल. 5वा झटका लागतोय टीम डफवाडी साखरवाडी संघाला. चांगली गोलंदाजी. स्लोवर चेंडू हाताळताना पाहायला मिळत आहे. शुभम चांगली रणनीती पाहायला मिळते. नक्कीच दडपण आहे. दडपण आहे मित्रांनो, परंतु दडपण झुगारून खेळ करावा लागेल. इथे मात्र कोण नक्कीच हनुमानच्या रूपामध्ये धावून येईल का पाहायचं डफवाडी आणि साखरवाडी संघासाठी. शुभम यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा तीच रणनीती. इथे मात्र शुभम पाहायला मिळत आहे. शुभम यांच्याकडून बोटे फिरतायत. यावेळी मात्र शुभम यांची चेंडूवरती पडल्यानंतर चेंडू थोडासा संत होत आहे. स्लोवर चेंडू हाताळताना पाहायला मिळत आहे. चेंडू ते निर्धाव. चांगली रणनीती पाहायला मिळते शुभम यांच्याकडून. वारंवार स्लोवर चेंडूचा मारा करतायत शुभम. फटका खेळलाय. बॅटची खालची कडा लागून चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जातोय. ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत नक्कीच 2 धावा मिळता येतात डफवाडी साखरवाडी संघाला. चांगली गोलंदाजी एकदा मिळते.
पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, चांगली गोलंदाजी, चांगली रणनीती पाहायला मिळते या षटकामध्ये शुभम यांच्याकडून. बरोबर स्लोवर चेंडूचा वापर करताना पाहायला मिळते, नक्कीच यशस्वी देखील होत आहेत शुभम. षटक संपते, षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 17च्या घरामध्ये. थोडीशी नक्कीच सामना संत सुरू आहे, पंच थोडं स्पीडअप घ्यायचंय. यानंतरचा होणारा सामना खोनोली फरतरवाडी वर्सेस विरेवाडी धायटी. फटका चांगला आहे, एकदा पूर्ण. दुसरी होईल का? दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यात यशस्वी देखील होत आहे. 2 धावा मिळत आहेत नक्कीच डफावाडी साखरवाडी संघाला. चला, खोनोली फरतरवाडी वर्सेस विरेवाडी धायटी दोन्ही संघाचे कर्णधार. या इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच टॉस होईल, यायचं टॉस बॉक्स मध्ये. फटका चांगला आहे, फटका हॉय मध्ये क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर आहे. तोपर्यंत नक्कीच 2 धाव पूर्ण होत आहेत. उमेश गाडगे चेंडूवरती येत आहेत. नक्कीच एक चांगले गुणलेखक देखील आहेत. जेव्हा नक्कीच वेळोवेळी सह्याद्री असोसिएशनसाठी धावून येतात गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये, ते उमेश गाडगे पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू, फुलटा चेंडू, यावेळी मात्र हाताळताना पाहायला मिळत आहेत. एकदा पूर्ण, पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता मात्र फलंदाज बाद होईल, धावचित होईल. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. चला, नवीन बॅटर स्पीडअप घ्यायचंय, पंच स्पीडअप घ्यायचंय. तब्बल आपण वेळापत्रकानुसार पाहायला गेलं तर 1.5 तास पाठीमागे चाललोय, त्यामुळे सहकार्य करायचंय सर्व संघांनी इथून पुढच्या होणाऱ्या सामन्यांसाठी. पुन्हा एकदा फटका फसलाय, एकदा पूर्ण, 2 धाव पूर्ण. चांगलं रनिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट. चला, सेकंड कॉल असेल खोनोली फरतरवाडी वर्सेस विरेवाडी धायटी. दोन्ही संघाचे कर्णधार टास्क बॉक्स मध्ये यायचं टॉस साठी. बोल्ड त्रिपाळ इच्छित होत आहे तिथं. चला, नवीन बॅटर लवकरात लवकर यायचं आहे. पुढचा चेंडू, चला, शेवटचा चेंडू झालेला आहे. षटक संपते, षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 24च्या घरामध्ये. 25 धावांचा आव्हान असेल विजयासाठी गोरेवाडी डिगेवाडी संघासमोर. चला, डफावाडी साखरवाडी संघ मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वेळेवर टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी जिथे व्हॉइस ऑफ कोयना, नक्कीच व्हॉइस ऑफ सह्याद्री म्हणावं लागेल आता. आकाश काटे सर कॉल असेल कॅप्टन अक्षयचा. त्यात एक प्रश्न करतो, सनस्क्रीन लावली का तोंडाला? कशासाठी? सोमवारी काय पोरी ओळखणं झाले ते, कोण आलाय मोठा राकेश असं म्हणतात म्हणून सनस्क्रीन.
थँक्यू. जाऊया टॉसच्या दिशेने. विद्यमान अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. कॉल असणार आहे कॅप्टन अक्षय यांचा. हेड टेल स्पिन दी कॉइन. हेड कॉल आहे आणि यावेळी टॉस विन होतोय कॅप्टन अक्षय. अर्थातच आपला महत्वाचा डिसिजन काय असेल कॅप्टन अक्षय? फिल्डिंग निवडतोय. अपोनंट कॅप्टन पाहिलं तर किशोर आहे. काय असेल स्ट्रॅटर्जी? हा मोठा राखीस आहे. या सह्याद्री क्रिकेट मधला मोठा राखीस आहे जो एका ओव्हर मध्ये 35 धावा बनवतो, जो एका ओव्हर मध्ये सलग 4 षटकार खेचतो. काय स्ट्रॅटर्जी असेल या किशोरच्या विरोधामध्ये? ओपनिंग करणार का वन डाऊन? नाही, आम्ही ज्याप्रमाणे पहिली मॅच झाली त्याचप्रमाणे या मॅच मध्ये सुद्धा किशोर यांना हलवून देणार जागेवर मीच मागं उभा आहे. जास्तीत जास्त कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. तसेच फडतरवाडी संघ हा बलाढ्य संघ आहे, त्याचप्रमाणे खोनोली आहे आमच्याकडचीच, पण अजून ओळखीचं कोण नाही एवढं. त्याच्यामुळे बघू आता. किशोरला तर आम्ही बांधून ठेवणारच मागं. चॅलेंज ऍक्सेप्टेड किशोर. नक्कीच चॅलेंज ऍक्सेप्टेड. आणि जरा मला कुठेतरी भीती वाटते शुभम जाधव यांची. लाल्या जरा हळू थ्रो मारा. कसं आहे, बारकी पोर आहे, समजून घ्या. धन्यवाद सर. हेच क्रिकेट आहे, एकमेकांना समजून घ्या, पुढे चालत राहा. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजवा. तुम्हाला देखील देतो शुभेच्छा. जातो पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधील हक्काचा समालोचक अर्थातच निलेश सूर्यवंशी सर यांच्या समवेत. धन्यवाद आकाश सर. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजतो महाराष्ट्र माझा. आणि त्या टेनिस क्रिकेट हंगामाची सुरुवात पुन्हा एक नवी पहाट, नवी आशा, तुमच्या कर्तृत्वाला मिळावी नवी दिशा, नवे स्वप्न, नवी क्षितिज सोबत क्रिकेटच्या नव्या हंगामाच्या सर्व ताऱ्या सिताऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. सुरुवात झाली मित्रांनो नवीन स्वप्नांची, नवीन हंगामाची. गेला हंगाम विसरून या हंगामामध्ये आपल्या गावाला, आपल्या संघाला विजय मिळवून देण्याच्या आशेची, आणि तोच आशेचा किरण डोळ्यासमोर ठेवून नवीन हंगामाला एक प्रामाणिकपणे खिलाडू वृत्तीने कोणताही अहंकार न बाळगता मित्रांनो या क्रिकेट या खेळाचा आदर मनाशी बांधून सामोरं जाया. हीच सदिच्छा सर्व क्रिकेट प्रेमींना. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग, सर्वच संघातील खेळाडू, सर्व संघ, सर्वांना पुन्हा एकदा माझ्याकडून नवीन हंगामाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. वळ्या सामन्याकडे, जिथे सामना रमतोय ढिगेवाडी वर्सेस गोरेवाडी. ढिगेवाडी गोरेवाडी वर्सेस डफळवाडी साखरवाडी. 25 धावांचा आव्हान असेल विजयासाठी ढिगेवाडी आणि गोरेवाडी संघासमोर. पहिले षटक कॅप्टन कोल्ड विजय सपकाळ घेऊन येत स्पोर्ट्स सर्व पाहूया. अनुभव दांडगा आहे पणाशी गाठीची, तोच अनुभव कदाचित नक्कीच इथे मात्र पणाला लावावा लागेल, कारण दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात नक्कीच पराभव पाहायला मिळाले. चला लेट्स गो. पहिला चेंडू विजय सपकाळ, फुलटॉस चेंडू, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटतो इथे मात्र. एक धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण. तिसरी होईल का नाही थांबवलोय. 2 धावे समाधान मानावं लागेल नक्कीच इथे मात्र. फलंदाज सूरज आणि शुभम यांना नो बॉल. भीमर येतोय, पहिला चेंडू भीमर येतोय मित्रांनो, चेक केलं जाईल नक्कीच इथे मात्र. थर्ड अंपायर आता व्यस्त राहतील, चेक केलं जाईल मित्रांनो.
नो बॉल. यस, तिसऱ्या पंचांचा निर्णय येतो. नो बॉल म्हणजे भीमर राहील. चेंडू फ्री हिट राहील. फ्री हिटची संधी चालून आली सूरज यांना. फटका चांगला आहे. फटका लांबच्या उंचच्या उंचच आहे. चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषे बाहेर. येतोय अध्यक्ष चषक षटकार. सूरज यांच्या बॅट मधून येतोय खणखणीत पहिला या सामन्यातील षटकार. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. सूरज यांनी करून दिली आपल्या संघाला. फ्री हिट होता. फ्री हिटची संधी नक्की त्यात संधीचं सोनं केले. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेमध्ये. फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल होतोय की नाही? झेल होतोय. विजय पवार कोणती चूक करत नाही. षटकाराचं प्रत्युत्तर विजय सपकाळे यांनी सूरज यांची विकेट घेऊन दिले. मित्रांनो, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल विजय सपकाळे यांचं इथे. मात्र पहिला झटका लागतोय सूरज यांच्या रूपाने डिगेवाडी गोरेवाडी संघाला. चला, नवीन बॅटर स्पीड अप घ्यायचा. पुन्हा एकदा होते चूक. विजय सपकाळ आपली जादू दाखवतात या षटकामध्ये. लागोपाठची दुसरी विकेट. दुसरा झटका लागतो गोरेवाडी डिगेवाडी संघाला. विशाल यांच्या रूपामध्ये आल्या पावली विशाल माघारी परतावं लागतंय. विशाल यांना चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक षटकारानंतर पाहायला मिळतंय विजय यांच्याकडून. पुढचा चेंडू विजय यांचा. चांगला चेंडू. फुलटा चेंडू हातातना पाहायला मिळतात. परंतु पंचांची दोन्ही हात गगनाला साथ घालतायत. येतोय वाईट चेंडू. खराब चेंडू. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक कोणते चूक करत नाही. तिसरा झटका लागतोय या षटकामध्ये. गोरेवाडी डिगेवाडी संघ पुन्हा एकदा अडचणी सापडतोय. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बॅटची कडा लागते. सागर पवार चेंडू खाली येत आहे. सागर पवार कोणती चूक करत नाहीत. नक्कीच चौथा विकेट मिळतोय विजय सपकाळ यांना. या पहिल्या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते विजय सपकाळ यांची.
आता मात्र विजयासाठी डिगेवाडी गोरेवाडी संघाला नेक्स्ट मॅच दोन्ही संघ सज्ज व्हायचे आपल्या सामन्यासाठी. पहिले चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू बॅट वरती येतोय आरामामध्ये. शुभम यांनी फक्त प्लेस केलाय चेंडू. एकदा मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्ग वरती पाहायला मिळतात अवी. समोरच्या दिशेने चांगला फटका. एका धावे समाधान मानावं लागेल. सामना संत. चला स्पीडअप घ्यायचंय पंच. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना सागर पवार पाहायला मिळता येतं. अवी गोलंदाजी मार्क होते सामना करतील शुभम. फक्त इथे मात्र दिशा देते युवराज होते. युवराज यांच्याकडून होते चूक. नक्कीच सागर इथे मात्र नाराज आहेत. युवराज यांच्यावरती काय केलंय युवराज यांनी. महत्वाचा गडी बाद होता वासला जीवनदान दिलं जातंय शुभम यांना. सापळा रचला होता परंतु युवराज यांच्याकडून होते चूक. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. योग्य टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते अवी यांच्याकडून. डपळवाडी गावचा एक युवा अष्टपैलू खेळाडू. पुन्हा एकदा फक्त दिशा दिली जाते हलक्याच्या हाताने. पहिली धाव पूर्ण. दुसरी होईल का. स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते अलॉंग द कार्पेट. नक्कीच एका धावे सावधान मानावं लागेल. थांबवलंय शुभम यांनी. समोरच्या दिशेने खेळून काढलाय हळवारपणे. फक्त चांगली प्लेसमेंट बनावी लागेल. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. नितीन येत आहे चेंडूवरती. एका धावेवर समाधान मानावं लागेल नक्कीच. शुभम यांना माहिती आहे कोणती गडबड करून चालणार आहे. सामना संपूर्णपणे आपल्या बाजूने आहे. सिंगल डबल नक्कीच स्ट्राईक रोटेट करता येतं. पुन्हा एकदा फटका फसलाय. फटका हवेमध्ये. नितीन येत आहे चेंडू खाली. नितीन 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 करताय चोक. नितीन दोन धावा मिळतात या चेंडूवरती. षटक संपते. नितीन गोलंदाजी मार्गावरती सामना करते शुभम. डाव्या हाताने फलंदाजी करताय शुभम. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना पाहायला मिळत आहे सागर पवार. सागर पवार असं एक खेळाडू आहे की शेवटच्या चेंडूपर्यंत सामना सोडत नाहीत.
तोच प्रयत्न पाहायला मिळतोय. थोडीशी क्षेत्ररक्षण बदल करतायत स्वतः क्लोजला क्षेत्ररक्षण करतायत. पुन्हा एकदा स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. चेंडू चांगला आहे. टप्प्याचा चेंडू होता. चेंडू ते निर्धाव फक्त स्लाइस करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसतोय विशाल यांचा. पूर्णपणे दडपण टाकण्याचा प्रयत्न करतायत सागर पवार. फलंदाज शुभम यांच्यावर रंगतदार अवस्थेमध्ये चाललेला सामना. वेगळं काय करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आडव्या बॅटने खेळून काढलाय. सरळ चेंडू निघून जातोय. सरळ सीमा रेषे बाहेर येतोय. शुभम ब्रँडेड अध्यक्ष चषक षटकार. डीजे थँक्यू डीजे. डीजे सूरज आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते यांच्याकडून बहरदार म्युझिक. थोडा व्हॅल्यूम हे करा. नितीन यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फुलटा चेंडू आला तसा धाडलाय. सरळ सीमा रेषे बाहेर येतो शुभम यांच्या बॅट मधून चौकार. नक्कीच विनिंग फटका असेल. अभिनंदन ढिगेवाडी गोरेवाडी संघ. हाडलक डफळवाडी साखरवाडी संघ